आज आपण हिरव्या मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया। 1 वाटी तेल गरम करून घ्यायचं आहे। 150 ग्राम मी मिरची स्वच्छ धुवून पुसून त्याच्यानंतर बारीक कापून घेतलेली आहे। 50 ग्राम घेतलेली आहे राईची डाळ, ही थोडीशी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायची आहे। 1 चमचा मेथीची डाळ घेतली, त्याच्याऐवजी मेथी वापरा, थोडीशी भाजून कुटून घ्या। हिंग घ्यायचा आहे अर्धा चमचा, 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप भाजून थोडी कुटून घेतलेली आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। जे तेल गरम करून थंड करून घेतलेले आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। 1.5 लिंबू याच्यामध्ये पिळायचा आहे। त्याच्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव व्हायला पाहिजे सगळं। आता जो मसाला आहे मिक्स केलेला तो याच्यामध्ये टाकायचा आहे, मिरच्या पण टाकायच्या आहे, मिक्स करायचं आहे आणि कोरड्या बरणीमध्ये काचेच्या भरून ठेवायचं आहे। वर्षभर लोणचं अजिबात खराब नाही, 8 दिवसानंतर लोणचं खायला घेऊ शकता।